तुमच्या खानदानात जर नाव कमवायचं असेल ना तर साला तुम्ही काफी आहेत हे सगळं तोडून काढायला, हे सगळं मोडून काढायला तुम्ही काफी. सक्सेसफुल लोकांचे टॉप प्रायोरिटी असतात, त्यांच्या स्वप्नाकडे नेणाऱ्याच कामाला ते यस म्हणतात, बाकी सगळ्या गोष्टीला ते नो म्हणतात. नो नो. कुठलं पक्ष मॅटर नाही बरं की इथं नाही. तुम्ही म्हणता भाजप बीजेप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ते गेले सगळे चुलीत. माणूस नेता काय वाटतं? नेता. ज्या अमेरिकेने त्यांचा विजा रिजेक्ट केला, अलाउड नव्हतं अमेरिकेत जायला, पण अमेरिका आज त्यांच्यासाठी रेड कॉर्पेट टाकू राहिले सगळे देश. कशामुळं? वाय कोण आहे ते? हे लोक, हे फार थोडे लोक का सक्सेस होतात हा प्रश्न असा सगळ्यांना. काय असं करतात ते आपण जर केलं तर आपण पण यशस्वी होऊ शकतो का नाही होऊ शकत? जर यांनी वडापाव खाल्ला आणि तुमचं पोट भरलं तर तुम्ही वडापाव खाल्ल्यावर पण पोट भरायला पाहिजे की नाही भरायला पाहिजे? मग सक्सेसफुल लोकांनी जे केलंय ते जर मला असं वाटलं की मी जर केलं तर 1001% यश भेटू शकतं. मग यश मिळवणारे लोक कसे असतात? कसे असतात? जिद्दी. इलॉन मस्क माहिती ना सगळ्यांना, देशातला नाही जगातला श्रीमंत व्यक्ती, जगातला 1000 कोटी रुपयात कंपनी विकली, दुसरा धंदा सुरू केला आणि स्वतः भाड्यानं राहायला गेला. बघा येडा. आणि याची आयडिया म्हणजे सगळे लोक म्हणणार येडा येडा, म्हणून तो येडा सक्सेसफुल हो राहिलाय. समज में आया? येडे लोक आहे, जिद्दी लोक असतात. यश मिळवण्यासाठी जिद्दवर आडावं लागेल, पोरांनो, वेड व्हावं लागेल. म्हणजे दिमाग खराब झाला पाहिजे, एकाच गोष्टीच्या पाठीमागं पळायला पाहिजे. मग यशस्वी लोकांचे 11 असे सिक्रेट्स आहेत. अशा 11 सिक्रेट टिप आहेत. ते काय यशस्वी झालेत? पहिली गोष्ट, त्यांनी स्वप्न पाहिले. काय पाहिलं? त्यांनी गोल सेट केले, त्यांनी स्वप्नांचा पाठलाग केला, त्यांनी गोलला सेट केलं. त्यानंतर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. आईवर वडिलांवर आहे ना विश्वास, हां, तसं त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. ते विश्वास ठेवतात, ते हार नाही मानत. बघा ना, गांधीजीने विश्वास ठेवला ना, स्वतःवर विश्वास ठेवला, मग लोकांनी त्यांना फॉलो केलं. काय वाटतं? जेव्हा गांधीजीला ट्रेनमधून धक्का मारला तेव्हा बायकोला गेले सांगायला आणि बायको म्हणली, ऑ ग्रेट आयडिया, माझा नवरा, माझा सोनूला, माझा छकुला, असं म्हणले असेल बायको. बायको म्हणली, काय खूळ घेतलंय तुम्ही? चांगले आफ्रिकेत वकील आहेत तुम्ही, तिथं नोकरी करा, घरात पैसे आणा. हा, तुम्ही माझा छकुला, मी तुमची छकुली, आपले हे छकुले, जाऊ ना, जगू ना, मरू ना, कशाला हे देश डोक्यात घालता? कोणी पाहिलंय तुम्हाला धक्का दिलेला? नाही. पण यांची खसकली ना, तुमची पण सटकली पाहिजे. तुमच्या खानदानात जर नाव कमवायचं असेल ना तर साला तुम्ही काफी आहेत हे सगळं तोडून काढायला, हे सगळं मोडून काढायला तुम्ही काफी. सक्सेसफुल लोक स्वप्न पाहतात, स्वतःवर विश्वास ठेवतात. नेक्स्ट, तिसरा नंबरचा पॉईंट काय बघा सक्सेसफुल लोकांचा? ते प्रायोरिटी सेट करतात, ते रिस्क घ्यायला चालू करतात. ह्या जगात रिस्क शिवाय काहीच नाही. काय वाटतं तुम्हाला? जगात रिस्क शिवाय काहीही. जिम मध्ये पण रिस्क आहे, स्कूल कॉलेजेसमध्ये पण रिस्क आहे, प्रेमामध्ये पण रिस्क आहे, ड्रायव्हिंग करताना पण रिस्क आहे, संसार करताना पण रिस्क आहे. इथं आला तरी रिस्क. आता भूकंप झाला आणि पडलो मिळलो तर, अटॅक बिटॅक आला तर, अरे हर समय हर मोमेंट में हम रिस्क में जीते. यस और नो? तो फिर हम रिस्क क्यों नहीं ले सकते? ये कामयाब लोग रिस्क लेते हैं और प्रायोरिटी फिक्स करते हैं. मोदी साहेबाची प्रायोरिटी काय असेल? काय प्रायोरिटी असेल? पोरांना शाळेत घालायचे, हां, बायकोच्या माहेराला जाऊन धोंडे खायचे, हां, नाही, थोडा आता पिक्चर नवीन आलाय, थोडं पाहायचंय, ते रील व्हायरल झालंय, ते मला स्टेटसला ठेवायचंय, असं काय असेल? नाही. सक्सेसफुल लोकांचे टॉप प्रायोरिटी असतात, त्यांच्या स्वप्नाकडे नेणाऱ्याच कामाला ते यस म्हणतात, बाकी सगळ्या गोष्टीला ते नो म्हणतात. नो 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 नो. वो वही काम करते हैं जो काम उनको हर दिन सपनों की तरफ लेके जाता है, उसको बोलते हैं प्रायोरिटी. 2010 पासून पण आपली प्रायोरिटी बिझनेस बिझनेस बिझनेस. पण फेललेल्या लोकांच्या प्रायोरिटी कशा?
माहिती आहे तुम्हाला? मोबाईल, झोप, वडापाव, बायको, पोरं, नवरा, दुखणं, बड्डे, सासूमाई, आता बाया आला रॅत, कार्यक्रम, चिटचाट पार्टी. हा, सक्सेसफुल लोक रिस्क घेतात. आपले लीडर लोक पण रिस्क घेतात. तुम्ही रिस्क घ्या रिस्क. प्रायोरिटी फिक्स करा. नेक्स्ट, त्यांचा लेझर शार्प फोकस असतो. ते जास्तीत जास्त पेन घेतात. जास्तीत जास्त पेन असतो. त्यांचं बॉडी, त्यांचं माइंड, त्रास होतो त्यांना. अक्षरशः रडतात ते लोक, एवढा भयानक पेन घेतात. ते मेहनत आहे ना, त्यांच्यासमोर हार मानते, हार. एवढी मेहनत करतात. सक्सेसफुल लोकांच्या क्वालिटी आहेत, म्हणून ते टॉपला जाऊ राहिलेत. बघा ना, दे हॅव राईट असोसिएशन. वो किसी भी आड़े तेड़े लोगों के साथ कनेक्ट नहीं रहते, वो सही लोगों के साथ कनेक्ट हो गए. यस और नो? सक्सेसफुल लोकांची क्वालिटी. तुम्ही हे जे क्वालिटी सांगतात ना, या सगळ्या क्वालिटी आपल्या अशोक तोडमलामध्ये चेक करा, तुम्हाला सगळीकडे दिसतील. आणि सगळे फेल्युअर लोक आहेत ना, याच्या अपोजिट आहेत सगळे. अपोजिट. दे बिल्डिंग नेटवर्क. मूवीच्या ऍक्टर लोकांनी फॉलो करणारे फॅन आहेत का नाही त्यांना? जे खेळाडू आहेत त्यांना पण फॅन आहेत. जे राजकारणी आहेत त्यांना पण फॅन जे आहेत. अब्दुल कलाम साहेबाला फॅन आहेत का नाही? हा, भगवान बुद्धांना फॅन आहेत का नाही? पैगंबर अल्लांना फॅन आहेत का नाही? जिजूसला फॅन आहेत का नाही? कृष्णांना फॅन आहेत? तुकाराम महाराजांना फॅन आहेत? या जगामध्ये जेवढे लोक फॅन, जेवढे लोक महान बनले ना, त्यांनी नेटवर्क बांधलं गेलं. ते आध्यात्मिक असो किंवा मटेरियल जगातले असूया, म्हणून ते टॉपला जाऊ राहिले. आणि त्यांच्याकडे पॉवरफुल कम्युनिकेशन स्किल असतं. काय असतं? पॉवरफुल कम्युनिकेशन. असं कम्युनिकेशन, समोरच्याला आपल्या विचाराला सहमत करणारं कम्युनिकेशन ते स्वतःला डेव्हलप करतात. कमी शब्दामध्ये समोरच्याचं मत परिवर्तन करतात सक्सेसफुल लोक. कमी शब्दामध्ये. मग मला सांगा ना, मी मागच्या 2010 पासून 14 वर्ष माझ्या समोर अशा सिच्युएशन आल्या असतील का नसतील? त्या सिच्युएशन मध्ये समोरच्याला असं वाटतंय, पण जेव्हा त्याचं ऐकून घेऊन मी जेव्हा बोलायचो ना, तेव्हा तो म्हणायचं, सर माझं गेलं बाजूला, तुमच्या विचाराला फॉलो करतो मी. हे सक्सेसफुल लोकांची व्यापी. तुम्हाला टॉपला जायचं असेल, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल क्वालिटी घालायला चालू करा. कम्फर्ट झोन. जेव्हा तुम्हाला असं वाटतं सगळं ठीकठाक चाललंय, काही कर्ज नाही, डोक्याला हॅडॅक नाही, डोक्याला टेन्शन नाहीये, सगळी लाईफ रुटीन चालली आहे, याला कम्फर्ट झोन मानतात. सगळं काहीच टेन्शन नाहीये आणि याने जिंदगी काहीही नाही चालत पोरांनो. दुसरा झोन काय बघा? फिअर झोन. जर तुमच्या आतमध्ये, ज्याच्या आतमध्ये भीती आहे ना, तो कंटिन्यू कॉन्फिडंट त्याचा लो असतो. कंटिन्यू. तुम्ही चेक करा, तुम्ही कुठल्या झोनमध्ये आहेत. तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत तरी लाईफ नाहीये. तुमच्या आतमध्ये भीती आहे का नाही हे चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करा तुमच्यात कॉन्फिडन्स आहे का. प्रत्येक काम तुम्ही कॉन्फिडंटली करता का? नाही, तर तुमच्या आतमध्ये भीती भरलेली आहे. दुसरी गोष्ट, नवीन स्किल नाही शिकायला तयार. तुम्ही पहिल्यांदाच दिल्लीला चाललात तर भीत 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 जाताल का नाही जाताल? पण जेव्हा जाऊन आला असताल तर नाही. मग फिअर झोन. नेक्स्ट काय आहे? फिअर झोनमध्ये चॅलेंज घ्यायला नको, प्रॉब्लेम नको. प्रॉब्लेमच्या शिवाय ह्या जगामध्ये यश आहे का हो? आहे का? मग जे लोक भीतीला घाबरतात ना, ते चॅलेंज घेत नाही आहेत. त्यांना नो आवडत नाही, त्यांना प्रॉब्लेम आवडत नाही, त्यांना टेन्शन आवडत नाही, त्यांना प्रेशर आवडत नाही, आणि ते मग भीती आतमध्ये त्या भीतीला मोठं करतात. थर्ड स्टेज काय आहे बघा? लर्निंग झोन. आणि लर्निंग झोन काय आहे? जिथं नॉलेज, नवीन स्किल आणि चॅलेंजेस घ्यायला तयार आहे. आणि ग्रोथ झोन काय असतो? ग्रोथ झोनमध्ये तो स्वप्नामध्ये जगतो, स्वप्नासाठी काम करतो, तो पर्पज सेट करतो आणि तो गोलला अचीव करतो. पुन्हा गोल सेट करतो, पुन्हा गोलला अचीव करतो, पुन्हा गोल सेट करतो, पुन्हा गोल अचीव करतो, पुन्हा गोल सेट करतो, पुन्हा गोल अचीव करतो. याने ग्रोथ चालते. मग तुम्ही कुठल्या झोनमध्ये आहेत? तुम्ही मार्क करा की मी ह्या झोनमध्ये आता सध्याला. तुम्ही कारण देताय का? तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे का? कोणी पण तुम्हाला घाबरू शकतं, कोणी पण तुमची रात्रीतून बँड वाजवू शकतं. असे लोक टॉपला जाऊ शकतात. मोदी साहेबाच्या कानात कोणी सांगितलं तर नका लढू राजकारण बिजकारण, तुम्ही हारणार आहेत. सगळी दुनिया म्हणत होती ना त्यांना. कुठलं पक्ष मॅटर नाही बरं की इथं नाही. तुम्ही म्हणता भाजप बिजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, ते गेले सगळे चुलीत. माणूस नेता, काय वाटतं? नेता. त्यांचे गुण आपल्याला आणायचे आहेत. काय वाटतं तुम्हाला? ते सक्सेसफुल आहेत का नाही? का नाही आहेत? नाही तो नाही मी आता आहे ना शिवसेनेचं आहे आणि मी काँग्रेसचं आहे, त्याच्यामुळे ते सक्सेसफुल नाही आहेत. तू येडा आहे. मग लीडर म्हणून बघ, राजकारण सोडून दे. जो माणूस जगात जाऊन व्हाईट हाऊस त्यांचं वेलकम करते,
एक फोटो आलता व्हाईट हाऊसच्या बाहेरचा आणि एक फोटो होता की व्हाईट हाऊसच्या. याला म्हणतात साला जी गोष्ट इथं खटकती ना साला त्या गोष्टीला तोडून टाकलं पाहिजे. ज्या अमेरिकेने त्यांचा विजा रिजेक्ट केलता, अलाउड नव्हता अमेरिकेत जायला, पण अमेरिका आज त्यांच्यासाठी रेड कॉर्पेट टाकू राहिले सगळे देश. कशामुळं? वाय पर्पज, ड्रीम, पॅशनेट, सॅक्रिफाईस. समज में आया? सोच. तुमच्या आयुष्यात तुमचा यशाचा दुश्मन कोणी? बघा बरं काय दिसतंय? पोटेन्शियल दिसतंय. पोटेन्शियल किती आहे आपल्याकडे? एवढं 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 का? किती? हात वर करून दाखवा मला, किती आहे पोटेन्शियल आपल्याकडे? किती ताकद आहे? बोला. माझ्यात अनलिमिटेड ताकद आहे. बोला. माझ्यात अनलिमिटेड माझ्यात अनलिमिटेड पोटेन्शियल आहे. बघा ना, अनलिमिटेड पोटेन्शियल, अनलिमिटेड ऍक्शन, अनलिमिटेड रिझल्ट. आणि रिझल्ट हाय आल्यानंतर तुमचा बिलीफ कसा असेल? स्ट्रॉंग. आता बिलीफ लेवल डाऊन आहे का नाही? कशामुळं? रिझल्ट, परिस्थिती, जबाबदारी आहे ना. आता त्या बिलीफवर आपल्याला काम करायचे. आपल्याला दुश्मन, आपला दुश्मन आहे ज्याने आपल्याला रोखलंय. तर आता या बिलीफवर जर काम करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्या माइंडला काय करावं लागेल? बिलीफ बदलावं. त्याच्यासाठी आपला माइंड प्रोग्रामला समजून घ्यावं लागन. तर माइंड प्रोग्राम म्हणजे काय? भगवान कृष्ण गीतेमध्ये सांगतात हे शरीर एक रथ आहे. हे शरीर एक रथ आहे. आणि तुमचे डोळे, तुमचे कान, तुमची जीभ, तुमचं नाक आणि तुमचे स्किन हे तुमचे काय आहेत? डोर आहेत. डोर हे घोडे आहेत त्या रथाचे. हे घोडे आहेत. तुमचं मन रथाचा लगाम आहे. मथाचा मन. आणि त्या लगामला पकडणारा म्हणजे कोण? बुद्धी. कोण? आणि त्या रथात जो बसलाय महाराजा तो म्हणजे आपण, आत्मा. कोणी आपण? हे कृष्ण अर्जुनाला सांगत होते. समजतंय का? अर्जुनाचा रथ कुणाच्या हातात होता? होय, कुणाच्या हातात होता युद्धामध्ये? कुणाच्या? आपला रथ कुणाच्या हातात आहे? ते शेजारच्या बेवड्याच्या, ते शेजारचं भिकारी माणूस, ते शेजारचं चिंदीस्वर, जे टू व्हीलर फिरतं येडं डबडं, ते म्हणतंय मार्केटिंग करू नकोस. त्याच्या हातात माझा रथ दिलाय. आपण आपला रथ सोडून म्हणतो तू चालव. आता बेवडीने तुमचा रथ चाललो कसा पळून घोडे? आणि मग तुम्ही म्हणतात गडबड का हो राहिली? सगळ्याचं प्रोग्रामिंग वेगळे वेगळे. हे सर नो, आता तर लव करणाऱ्या लोकांना हे तर काही कळतच नाही. झालंय आम्हाला, लव झालंय हो. अरे पण प्रोग्रामिंग दोघांचं वेगळे वेगळे. हे सर नो, आता तुम्ही एकमेकाला फक्त चांगल्या कपड्यात दिसतात, गोरे गोरे दिसतात, नटून खेटूनच दिसतात. बिफोर मॅरेज म्हणून अट्रॅक्शन असतं. पण लग्न झाल्यावर आहे ना नॅचरल ब्युटीमध्ये पाहायचं असतं. विदाऊट ब्रश पाहायचं असतं, विदाऊट मेकअप पाहायचं असतं. खर्च सगळा आपल्याला करायचा असतो. मग त्या नवऱ्याला दुसरी बाई आवडायला लागते. मग त्या प्रियकराला दुसरी प्रियशी आवडायला लागते. आय हेट यू, आय वॉन्ट टू डिव्हर्स फ्रॉम यू. मग लिव्ह इन रिलेशनशिप आहे ना. मग मीच का हार्ट ब्रोकन? कारण की पाया यांचा डगमगलेला आहे. तुझं आहे तुझे पशी परत तू जागा. ज्याला डान्स येत नाही ना त्याला कुठं पाठवा, प्रॉब्लेमच आहे. ज्याला बायकोत दुर्गुण दिसतात, ज्याला पोरात दुर्गुण दिसतात, ज्याला आईबापात दुर्गुण दिसतात, ज्याला स्वतःत दुर्गुण दिसतात, ज्याला भगवंताला दुर्गुण दिसतात, तो गाढव नाही, तो राक्षस प्रवृत्तीचा आहे, थर्ड क्लास माणूस. काय वाटतं तुम्हाला? किती लोकांना वाटतं आपला रथ जोरात चालला पाहिजे, चला गाडी, घर, फॉरेन, पैसा असा जोरात पळाला पाहिजे आपला रथ.